आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना माझ्या लाडक्या बहिणी इकडे आहेत, तुमच्या खात्यात पैसे आले का? आले, त्यांना शुभेच्छा. नाही आले त्यांच्या खात्यात पैसे येतील ही खात्री आपल्याला देतो. आणि आज मला समाधान आहे, 1,500 रुपये माझ्या लाडक्या बहिणींना युवक प्रशिक्षण योजना केली आहे. तरुणांना तरुणींना 6,000 8,000 10,000 प्रशिक्षण भत्ता. शेतकऱ्यांचं वीज बिल माफ केलं आपण. पंपाने शेती करणारे लोक, ज्या मुलीला उच्च शिक्षण घ्यायचंय, डॉक्टर इंजिनियर वकील बनायचंय, त्या मुलीने आत्महत्या केली. इंजिनियर बनता येत नव्हतं म्हणून, आपल्या आईवडिलांवर बोजा नको म्हणून. त्याच दिवशी रात्री तीर्थदर्शन योजना केली. वयश्री लोकांना वयश्री योजना आता प्रत्येकाच्या सिनियर सिटीजनच्या खात्यात 3,000 रुपये डीबीटीने येतील. आमच्याकडे बघतो करतो पाहतो नाही, कमिटी वगैरे काही नाही, नो कमिटी, डायरेक्ट डीबीटी. आणि म्हणून आम्ही डीबीटीच्या माध्यमातून लोकांना पैसे देतोय. अडता किडता एजंट दलाल मध्ये कोणी नाही. आणि म्हणून सर्वसामान्यांचं सरकार आहे. सर्वसामान्य या राज्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना देत असताना मुख्यमंत्री सुरक्षित बहीण योजना देखील या ठिकाणी आम्ही सुरू केलेली आहे. आणि म्हणून मला अभिमान आहे, माझ्या लाडक्या बहिणीने फक्त पैसे घेतले आणि खर्च केले नाही, त्यांनी छोटा छोटा व्यवसाय वाढवला, त्याच्यामध्ये पैसे टाकले, त्याचे वाढवले. एक मुलगी माझ्याकडे आली होती गणपतीला, तिने आरतीसाठी घुंगरू घेतले 1,500, त्या 1,500चे 10,000 विकले. हे डोकं लावतात माझ्या लाडक्या बहिणी. आमचं सरकार हे दोन्ही हाताने देणार आहे आणि देत राहणार. आज 3 गॅस सिलेंडर, आता बघा, एका घरात 2 भगिनींना आपण देणार, म्हणजे 3,000 रुपये महिन्याला. आणि एका बहिणीला 3 गॅस सिलेंडर, 6 झाले. आता चिंताच गेली ना पंकजाताई, बरोबर ना? चिंता गेली. चिंता करणारं हे सरकार आहे. कारण आपण बघितलंय, आपली आई, आपली भगिनी, आपली पत्नी कसं त्या कसरत करायचे ते लोक, योजनांचा निर्णय घ्यायचा. आणि पार जेव्हा ते अजितदादा तिकडे अर्थसंकल्प मांडत होते तेव्हा त्यांचे चेहरे बघण्यासारखे होते. कावरे बावरे झाले होते एकदम. काय होणार, कसं होणार, काय हे सगळं खोटं आहे, हे होणार नाही, कुठून पैसे आणणार? अरे कुठून पैसे आणणार? आम्ही जेव्हा निर्णय घेतला तेव्हा तिघांनी बसून त्या पैशाची तरतूद केली त्याच्यामध्ये.